अमरावती जिल्ह्यात सर्वात संवेदनशील मानले जाणारे अचलपूर पोलीस स्टेशन आता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासहित नवीन इमारतीत स्थानांतरित होत असून 2 एकर जमिनीवर उभी झालेली कोट्यवधी रुपयांची ही इमारत सर्व सुविधेने परिपूर्ण आहे। सोबतच या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी वसतिगृह सुद्धा बनवण्यात आले आहे। पोलीस कर्मचारी व अधिकारी तसेच त्यांच्या परिवाराकरिता 56 निवासस्थान व त्यांचे मनोरंजन व बौद्धिक आणि शारीरिक विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वाचनालय, आधुनिक व्यायामशाळा म्हणजेच जिम, गार्डन, विजेसाठी स्वतंत्र रोहित्र सुद्धा स्थापित करण्यात आले आहे। याऐवजी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून रेन हार्वेस्टिंग फिल्टर वॉटर युनिट म्हणजेच पावसाचे पाणी जमा करून पाणी टंचाईच्या दरम्यान वापरण्यास योग्य अशी मुबलक पाण्याची सोय सुद्धा येथे करण्यात आली आहे। राज्यातील सर्वात मोठी मानली जाणारी पोलीस स्टेशन या 2 मजली इमारतीत खालच्या मजल्यावर 12 खोल्या, ज्यामध्ये पुरुष व महिला बंदीगृह, रेकॉर्ड रूम, वेटिंग रूम सह इतर सोयी असून वरच्या मजल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्थापित होणार आहे। सध्या स्थितीत पोलीस स्टेशन हे नगरपालिकेच्या इमारतीत भाडे तत्वावर असल्याने पोलीस विभागाला दर महिन्याला 31,000 रुपये इतके मोठ्या प्रमाणात भाडे मोजावे लागत आहे। याकरिता पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांनी याच महिन्याच्या 30 तारखेपर्यंत नवीन इमारतीत पोलीस स्टेशन स्थानांतरित करण्याचं ठरविलं असून अशी माहिती दिली आहे। नवीन पोलीस स्टेशनची इमारत तसेच रेसिडेन्शियल क्वार्टर बनवून तयार झालेली आहे। हँडओव्हरची प्रोसिजर तांत्रिक सर्व पूर्ण झालेली आहे आणि कोरोना लॉकडाऊनमुळे विधिवत उद्घाटन होण्यासाठी तो वेळ किंवा अवधी मिळाला नाही आणि सौदीने भविष्यात ती उद्घाटन करण्यात येईल। परंतु शासनाचा या भाड्याच्या मंडळ कार्यालयाचा खर्च तसेच ती नवीन इमारत बनवून तयार आहे, त्या बनवून तयार इमारतीचंही सतत बंद असल्यामुळे बऱ्यापैकी खराब होत असते, नुकसान होईल। या उद्देशाने माननीय पोलीस अधीक्षक श्री हरी बालाजी सर यांनी आदेशित केल्याप्रमाणे आम्ही ईद नंतर 2-3 दिवसातच हे पोलीस स्टेशन नवीन इमारतीमध्ये शिफ्ट करणार आहोत। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।